चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. त्याचप्रमाणे बँकेच्या अध्यक्षा सौ रजनीताई हजारे, माधवीताई तांबेकर या ठिकाणी उपस्थित, श्री विनय गौडा, श्री सुदर्शन, श्री विवेक जॉन्सन, श्री बिपिन पालीवाल, मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित, चंद्रपूर शहरातील मान्यवर अतिथी आणि उपस्थित सर्व या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक परिवारातील परिवारजन, भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या संपूर्ण संचालक मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी 25 वर्ष यशस्वीपणे या ठिकाणी पूर्ण केले. मगाशी वाटचाल सांगत असताना शोभाताईंनी सांगितलं की वाटचाल तर जोरात सुरू झाली, पण मध्ये काही अडचणी आल्या आणि आज त्या अडचणींवर मात करून एक विदर्भातील प्रथित यश अशी बँक म्हणून या बँकेला नावलौकिक मिळालं. खरं तर रजनीताई जे म्हणाल्या ते अगदी खरं आहे. एखादी बँक जर महिलांच्या हाती असेल तर ती बँक चांगलीच चालेल. याचं कारण महिलांना अर्थकारण हे नीट समजतं. आपण बघतो की आपल्याजवळ असलेल्या पैशांमध्ये आपल्या गरजा भागवून त्यातनं बचत करायची आणि त्यातनं सणासुदीला किंवा घरच्या कार्याकरता पैसा उभा करायचा, अशा प्रकारचं काम आपल्या घरी महिला करतात. हेच काम मोठ्या प्रमाणात केलं तर ती बँक होते आणि हेच काम त्याही मोठ्या प्रमाणात केलं तर ती राज्याची किंवा देशाची अर्थव्यवस्था असते. देशाची अर्थव्यवस्था आणि घरची अर्थव्यवस्था यात काही फार फरक नाही आहे. त्याच्यामध्ये पैसा येतो किती, पैसा जातो किती, आणि जास्ती लागला तर कुठनं घ्यायचा आणि घेतला तर कुठे परत करायचा, हेच आपल्याला देशातही करावं लागतं, राज्यातही करावं लागतं आणि तेच अशा प्रकारच्या सर्व संस्था चालवताना करावं लागतं. अर्थात हे मी फार सोपं सांगितलं असलं तरी हे खरं आहे की इतक्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी कायदे, त्याच्या तरतुदी याचं पालन करत कुठेही CRARचा रेशो असेल, वेगवेगळ्या प्रकारचे NPAचे मानकं असतील, या मानकांना छेद न देता आपली बँक चालवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. हे खरं आहे की शेवटी अशा प्रकारची बँक चालवत असताना आमचा सहकार हा यशस्वी झाला. याचं कारण सहकारामध्ये आपुलकी आहे. सहकारी बँकांमध्ये लोक जातात कारण लोकांचा विश्वास असतो की ही संचालक मंडळी आपली आहेत, ही आपली सेवा करण्याकरता या ठिकाणी आहेत, आपल्याला मदत करण्याकरता आपली आहेत. त्यामुळे सहकारी बँकेत जाताना एक आपुलकी लोकांच्या मनामध्ये असते. पण या आपुलकी निश्चितपणे असली पाहिजे, पण दिलेलं कर्ज हे परत घेताना मात्र तेवढ्याच मला असं वाटतं की शिस्तीत ते परत घेतलं पाहिजे. आणि हे ज्यावेळी तुम्हाला जमलं, सुरुवातीला जमलं नाही म्हणून 39% NPA गेला आणि जसं जमलं तसं तुम्ही तो NPA 1%च्याही आत आणला. 0.5%चा NPA. मी खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन करतो की कर्ज दिली आणि कर्ज परत घेतली. हे जे काही तुम्ही करून दाखवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज 300 कोटीची बँक तयार झालेली आहे आणि 300 कोटीची बँक असून देखील आज त्याच्यामध्ये नेट NPA हा इतका कमी असणं हे निश्चितपणे संचालक मंडळ आणि बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी योग्य प्रकारे बँक चालवली आहे याचं हे प्रशस्तीपत्र आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. सहकाराच्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे नागरी सहकारी बँकांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांनी खूप प्रगती केली आणि आज आपल्याला पाहायला मिळतात अनेक महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँका या शेड्यूल्ड बँकांना किंवा राष्ट्रीयकृत बँकांना, कमर्शियल बँकांना देखील. सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव आहे आणि या महोत्सवाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. सहकारी बँकेत जाताना आपुलकी असायला हवी. बँक महिलांच्या हाती असेल तर चांगलं होईल, चांगलं असेल तर दिलेलं कर्ज हे परत घेणं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे असा सल्ला, असं मार्गदर्शन यावेळी फडणवीस देत होते.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.